तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा गुरु माता गुरु पिता 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 गुरु
देवता थोर पडता साकडे थोर पडता साकडे गुरु आमची कुलदेवता गुरु आमची कुलदेवता गुरु आमची कुलदेवता गुरु आमची कुलदेवता तोर पडता सगळे तोर पडता सगळे तोर पडता सगळे तोर पडता सगळे गुरु रक्षे मागे पुढे गुरु रक्षे मागे पुढे मागे पुढे गुरु रक्षे गुरु रक्षे मागे पुढे गुरु रक्षे मागे पुढे आ मागे पुढे
विठ्ठल 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव गुरु माता गुरु पिता गुरु आमुची कुळदेवता थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे काया वाचा आणि मन गुरु चरणीच अर्पण थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे एका जनार्दनी शरण गुरु एक जनार्दन थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे विठ्ठल गुरु माता गुरु पिता गुरु आमुची कुळदेवता थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे. वारकरी संप्रदायाचे थोर संत शांती ब्रह्मर्षी एकनाथ महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आहे, ज्या अभंगातून गुरु महात्म्य वर्णन केलेलं आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतकरणातील काही सात्विक स्पंदन व्यक्त करणं कर्तव्य मानतो. आपण सर्वजण एका प्रासादिक अशा गुरुपीठावर एकत्र आलेलो आहोत. मूलतः देशमाने हे गाव हे गाणपत्यांचं गाव. या ठिकाणील सिद्धिविनायक प्रसिद्ध आहे. हजारो लोक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येतात. फार क्वचितच सिद्धिविनायकाचं दर्शन घडतं. भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये अशी प्रासादिक सिद्धिविनायकाची मूर्ती आहे. आणि ज्याला सोने पे सुहागा असं म्हणतात. आज माझ्या अंतकरणामध्ये एक सात्विकतेचा परमोल्लास आहे. आणि त्याचं कारण काय असेल तर माझ्या आयुष्यामध्ये जी काही थोडी बहुत पारमार्थिक साधना घडली, त्या पारमार्थिक साधनेच्या बळावर आज मला महान तपस्वी असणाऱ्या
संन्याशी बाबांच्या समाधीचं दर्शन घडलं, ही माझ्या आयुष्यातली मोठी घटना मी मानतो, लक्षात ठेवा. त्या स्थानाचं मी आत्ताच दर्शन घेऊन आलोय. संपूर्ण भारतवर्षामध्ये अध्यात्माचं सर्वश्रेष्ठ कार्य जर कुणी केलं असेल ते गुरु गोरक्षनाथांनी केलंय. आसे तू हिमाचल अशी गोरक्षनाथांची ठिकठिकाणी अनुभवस्थळं पाहायला मिळतात. अशा गोरक्षनाथांचे पूर्ण कृपांकित असणारे, प्रसिद्धी परांगमुख असणारे, ज्यांनी स्वतःच्या नावाचाही कुठे उलगडा होऊ दिला नाही, असे एक महान यतिराज, ज्यांचं प्रागट्य काही वर्षापूर्वी या ठिकाणी झालंय. त्यांचे पूर्ण कृपांकित असणारे अध्यात्मातील एक उदयोन्मुख असं व्यक्तिमत्व सोमनाथ महाराज उपाख्य दादाश्री. महाराजांनी त्यांच्या माध्यमातूनच प्रगट होण्याचा संकल्प व्यक्त केला. एक अत्यंत प्रासादिक, लोकांना प्रसाद देणारं, अनुभव येणारं अशा स्वरूपाचं हे एक जागृत गुरुपीठ आहे. माझ्याकडे लक्ष द्या. मला बोलावलंय म्हणून स्तुती करणारा स्तुती पाठक मी नाही. अवघ्या महाराष्ट्राला माझा परिचय आहे. पण आज देशमाने या गावाचं भाग्य उदयाला आलंय. एका साधूचं प्रागट्य आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, इकडे लक्ष द्या. त्याचा अनुबंध थेट भगवान दत्तात्रयांच्या अखंड वास्तव्यानं पुनीत झालेल्या गिरनार क्षेत्राशी आहे. महाराज गिरनार क्षेत्रातून केव्हा तरी भ्रमंती करत इथं आले आणि समाधिस्थ झाले. कालखंडाचा आज तरी उल्लेख नाही आहे, पण कदाचित भविष्यामध्ये तो होण्याची शक्यता आहे. तिथं गेल्यानंतर ती स्पंदनं जाणवतात. ज्ञानेश्वरीतील एकच ओवी माझ्यासमोर रुंजी घालते या क्षणाला. देखा साधको निघून जाय, मागे पाऊलाची ओळ राय, तेत ठाई ठाई होय आणि मादिक. असे सत्पुरुष जेव्हा निजधामाला जातात, त्यांच्या प्रत्येक पाऊल खुणावर अणिमा, लघिमा, गिरिमा, महिमा अशा अष्टमहासिद्धी वास करतात. असं हे एक प्रासादिक ठिकाण आहे. आज मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस आहे, ज्या दिवशी भगवान दत्तात्रयांचं प्रागट्य आहे. म्हणून केवळ देशमाने गावामध्ये हा उत्सव होतो असं नाही. बृहन महाराष्ट्रासह संपूर्ण हिंदुस्थानात आज दत्त जयंती साजरी होते. माझ्याकडे लक्ष द्या. याच्या अनुषंगानं मी काही चांगलं सांगणार आहे. आदरणीय दादांच्या समवेत अनेक परिसरातले श्रेष्ठ आणि अनुभव संपन्न मान्यवर उपस्थित आहेत. उत्तम गायक आणि वादकही उपस्थित आहेत. या सर्वांच्या साक्षीनं काही संक्षिप्त पण साक्षेपी मांडायचा माझा मानस आहे. फक्त थोडा शांत स्वभावाचा माणूस आहे. अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही. खूप गोंगाट म्हणजे कीर्तन नाही. मुळात वारकरी संप्रदाय हा शांत रसाचा उपासक आहे.
वारकरी संप्रदायाचा ग्रंथ सुद्धा शांत रसाचा आहे. येथ शांताची या घरा, अवधूत आला हे पाहुणेरा, आणि येराई रसा पांती करा, झाला मानू. ज्ञानेश्वरी शांत रसाची आहे. ह्या सर्व माझ्या सहकाऱ्यांच्या सह एक सांगू का? ऐकता? शांत बोलायला फार ताकद लागते आणि शांत ऐकायला त्यापेक्षा जास्त ताकद लागते, हे लक्षात ठेवा. खूप शांततेने ऐका. खूप चांगलं सांगणार आहे मी, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये शॉर्ट बट स्वीट असं म्हणतात. थोडं पण अतिशय गोड. आणि खरं सांगायचं झालं तर तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन करणार नाही, तुमचं बरं होईल असं कीर्तन करणार आहे. ज्यावेळी तुमचं कल्याण होईल, आत्महित होईल. फक्त सर्वेंद्रियाचं कान करून ऐका. माझी मतं काही स्पष्ट आणि पक्की आहेत, न बदलणारी आहेत. कीर्तन कानानं ऐकलं तर नवल नाही, तो त्याचा धर्म आहे. कीर्तन डोळ्याने ऐकता आलं पाहिजे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की कीर्तन ऐकताना डोळ्याची पापणी सुद्धा पडता कामा नये. त्याचं नाव श्रवण आहे. भक्ती मंदिराचा आत्मनिवेदन हा जर कळस असेल तर श्रवण त्याचा पाया आहे, तो पक्का असला पाहिजे. माझ्याकडे लक्ष द्या, खूप शांततेने ऐका. मी एका विचारानं, एका सदहेतून प्रेरित होऊन तुमच्याशी संवाद साधतोय. आज निश्चित स्वरूपानं या दर्शनाला माझ्या अंतःकरणाला जी प्रसन्नता प्राप्त झाली, त्या प्रसन्नतेचं प्रागट्य म्हणजेच कीर्तन आहे. खूप शांततेने ऐका. माझ्या प्रिय श्रोत्यानो, आज विज्ञान खूप पुढे गेलंय. या 2 दशकामध्ये प्रचंड मोठी वैज्ञानिक क्रांती झाली. आपल्यापर्यंत ती आली असेल नसेल, पण चांद्रयान 3 यशस्वी झालं. जे काही उच्च शिक्षित लोक माझ्या समोर बसले त्यांना कळेल मी काय बोलतोय. मी काही सासू जावयाच्या गोष्टी सांगायला आलेलो नाही आणि तुमचं लोकरंजन करण्यासाठी आलेलो नाही. चांद्रयान 3 यशस्वी झालं. नासा आणि इस्रोने सुद्धा भारतीय वैज्ञानिकांचं कौतुक केलं. इतका भारत पुढे गेलाय. पण एका बाजूला विकसनशीलतेचा आलेख प्रतिक्षण वर्धमान झाला, पण दुर्दैवाने दुसऱ्या बाजूला सांस्कृतिक मूल्यांचा आणि नीती मूल्यांचा आलेख ढासळत चालला. ही चिंतेची बाब आहे. विज्ञान किती प्रगत गेलं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, फार महत्त्वाची गोष्ट मी विशद करतोय. ही सगळी तरुण मुलं बसलीत माझ्यासमोर, जी आज खरोखर कौतुकानं इथं आलीत. आज आमच्यामध्ये हातात जे यंत्र आहे, इकडे लक्ष द्या. हे यंत्र हातात आहे प्रत्येकाच्या, मोबाईल नावाचं. आज कोणतीच गोष्ट माणसाला अज्ञात नाही. काही अडचण आली तर माणूस गुगलवर सर्च केलं तर त्याला मिळणार आहे. जगातली कोणती गोष्ट, काय विज्ञान युगाचा आविष्कार आहे, जे माहीत नसेल ती विचारायची गरज नाही. फक्त गुगलवर गेल्यानंतर तुम्ही सर्च करा, तुम्हाला मिळणार आहे. जरा इकडे लक्ष द्या. मला माहिती आहे की एखादं वाक्य जर हातातून सटकलं तर तुम्हाला काही कळणार नाही. पण घोटाळा कुठं झालाय तो लक्षात घ्या. गुगल माहिती देतं, इकडे लक्ष द्या. पण माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळं. माणसं माहितीला ज्ञान म्हणतायत, इथं घोटाळा झालाय. काही कळतंय?
माझं बोलणं कळतंय? माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळं. हे दोनही पखवाज वाजवणारे पखवाजपटू उत्तम वाजवतायत, पण हे पुस्तक वाजून शिकले नाहीत. पखवाजाच्या बोलाचे अनेक पुस्तक आहेत. पुस्तकी ज्ञानानं होणार नाही. इकडे लक्ष द्या, मी अचूक माहिती देतो. माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळं, एवढाच मुद्दा लक्षात ठेवा. आता काय सांगतो पुढे ते ऐका. गुगल माहिती देतं जी काही पाहिजे असेल. एखादा शब्द अडला तरी त्याचा अर्थ गुगल सांगतं. पूर्वी रस्ता सुद्धा रस्त्यावरच्या माणसाला विचारावा लागायचा, आता ती विचारायची पण गरज नाही. मॅप मध्ये गेलं तर माणूस कुठेही जाईल. सांगेल मी, पण गुगल रस्ता दाखवतो 200 किलोमीटरचा, पण 500 फुटात गेल्यावर गडबड करतं. काही कळतंय? 200 किलोमीटर व्यवस्थित जाणार, 500 मीटर राहिलं गुगल खलास. म्हणजे ती माहिती आहे. आता वाक्य सगळ्यात मोठं सांगतो, गुगल माहिती देतं आणि ज्ञान पाहिजे असेल तर गुरुजवळच जावं लागतं. हा सिद्धांत कधी विसरला नाही. माहिती म्हणजे ज्ञान आहे असंच गैरसमजूत करू नका. माहिती म्हणजे ज्ञान नाही. आता यांनी गुरुकडे काहीतरी बोल शिकले, घोकले, वाजवले. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. गुरुशिवाय ज्ञान मिळणार नाही, सिद्धांत आहे. कोणत्याही क्षेत्रात, पखवाजच नाही. हे गाताय त्यांनी सुद्धा कुठेतरी घोकली आहे. मी बोलतोय, मी पण कुठेतरी घोकलंय. माझ्या प्रिय श्रोत्यानो, अभंग खूप चांगला आहे माझ्या समोर. सगळा मला सांगून होईल वेळेच्या कक्षेत नाही सांगता येत, पण जेवढा प्रयास करता येईल तेवढा मी करणार आहे. जशी पती पत्नीची ब्रह्मगाठ ही ब्रह्मदेवच घालतो, तसं गुरु शिष्याची सुद्धा गाठ ब्रह्मदेवच घालत असतो. इकडे लक्ष द्या. गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा. छान बसलाय, असेच बसा, इतकेच टाव करून बसा, तर मी काही चांगलं सांगेन. माझ्या समोर काही उदाहरण आहेत, तुम्हालाही सांगतो, तुम्ही पण ऐका. अलीकडे खूप गडबड झाली आहे की पखवाज वाजवणाऱ्यांना असं मत आहे की आम्ही कीर्तन ऐकायचंच नाही. असा घोटाळा झालाय फार मोठा. फक्त प्रमाण आलं की वाजवायची आमची ड्युटी आहे. नॉट ए ड्युटी. वारकरी कीर्तन हे सामुदायिक भक्तीचं माध्यम आहे, हे लक्षात ठेवा. नाही तर अमृताचे सागरी बुडीजे आणि तोंडा वज्रमिठी पाडीजे. ज्ञानोबाने काय दृष्टांत, एक अमृताच्या समुद्रात पडला. कळतंय का मी काय बोलतोय? एक कशात पडला? अमृताच्या समुद्रात पडला आणि नाकाव तोंडात अमृत जाईल म्हणून नाक तोंड बंद करून मेला. काही कळतंय दृष्टांत तुम्हाला? अरे तो पाण्याचा समुद्र नाही, तो अमृताचा आहे. ते नाका तोंडात गेलंच पाहिजे तर तू अमर होशील. तसं कीर्तनात वज्रमिठी घालून बसणं म्हणजे नाक तोंड बंद करून मरणं आहे. लक्षात ठेवा. अमृताचा सागरू पसवे जयाचा जठरू. काय ज्ञानेश्वर महाराज सुंदर लिहितात, ऐका. माझ्या समोर अशा काही गुरु शिष्याच्या जोड्या आहेत. सगळाच अभंग सांगेल असं काही नियम नाही. माझं येणं झालं ते माझे निकटवर्ती मित्र असणारे नारायणराव खिलारी यांचा अट्टाहास होता. ते म्हणाले संन्याशी बाबांची समाधी आहे आणि सोमनाथ दादांच्याकडं जाणं आहे.
तेव्हा नारायणरावचा आणि माझा प्रेमाचा संबंध आहे. एक प्रथित एक गायक म्हणून त्याची ख्याती आहे. त्याच्या अट्टहासामुळे आलो. खरं म्हणजे स्त्री हट्ट, बाल हट्ट, राजहट्ट ऐकून होतो. हा एक नारायण हट्ट आहे. आज खूप यातायात झाली, त्यांना खूप लांब आहे प्रवासात म्हणून येणं झालं नाही त्यांचं. माझ्याकडे लक्ष द्या. एक एक जोडी मी सांगतोय कशी होते हे लोक. माझ्या समोर एक आदर्श जोडी आहे समोर. ते गुरु कसे आणि ते शिष्य कसे. आज गुरु महिमा सांगायचा आहे. गुरु दत्तात्रयांचा जन्म आहे, प्रागट्य आहे. महर्षी अत्री आणि महासती अनुसयेच्या पोटी भगवान दत्तात्रय प्रकट झाले. आज सकाळीच मी जन्माचं कीर्तन केलंय. इकडे लक्ष द्या. पहिले आदर्श गुरु शिष्य श्री गुरु मच्छिंद्रनाथ आणि त्यांचे शिष्य गोरक्षनाथ. एक अलौकिक जोडी. ऐकून तर ठेवा, मला माहिती आहे कुणी सांगणार नाही. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ ही फार सुंदर जोडी आहे. नाथ परंपरा बघा. गुरु गोरक्षनाथांची पूर्ण कृपा संन्याशी बाबांना झाली असे संकेत आहेत. हे कसं असतं. मला मी विस्तार करायला लागलो तर कदाचित एवढ्याच विचाराचा विस्तार करून कीर्तन संपेल. तेवढा विस्तार करणार नाही मी. आपण वाचा, आपल्या लक्षात येईल. एके दिवशी गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ रस्त्याने चालले होते. समर्पण करावं लागतं. आता वाक्य मी पुढे सांगणार आहे. केवळ माळ घालणं आणि त्याने गुरुत्व धारण करणं आणि शिष्यत्व धारण करणं होत नाही. तनु मनु जीवे चरणासे लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले ते सांगता ती पुशले जेणे अंतःकरण बोधिले संकल्पाना ये. ज्ञानेश्वरी वाचा. कसं समर्पण असतं. एवढं शिकून आजच्या कीर्तनातून गेला तरी पुष्कळ झालं. मला विस्तार करायला काका खूप जागा आहे, पण एक वाक्य फक्त सांगतो. कळावं अशा अपेक्षेनं सांगतो. दुर्दैवाने विनोदी कीर्तनकारांनी लोकांचे कान खराब केलेत. ऐकण्याची अभिरुची राहिली नाही. काय ऐकावं, जरा बोलू का. काय ऐकावं यापेक्षा काय ऐकू नये हे जास्त कळावं लागतं. दोष आमचे आहेत. गुरु गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ दोघे रस्त्याने निघाले. समर्पण कसं असतं प्रसिद्ध दृष्टांत आहे, सगळ्याला माहीत असेल असं नाही. पण रस्त्याने जाताना कुठून तरी वड्याचा वास आला. श्राद्ध पक्ष चालू होते, पितृपंधरवडा चालू होता, वडे तळायचं काम चालू होतं. वास आला वड्याचा. साधू झाला म्हणून काय झालं, त्यांना इच्छा नाही. त्यांना पण खाऊ वाटतं ना. ज्ञानोबाराला मांडा खावाच वाटला ना. ज्ञानेश्वर महाराजांना पण मांडा खावा वाटला. गोरक्षनाथाला आणि मच्छिंद्रनाथाने सांगितलं, गोरक्षा वड्याचा वास येतोय रे. होय म्हणले गुरुदेव, मला पण आला. आणतोस का वडा मला. आता रस्त्याने चालले तर मच्छिंद्रनाथांना वड्याचा वास आला. जरा बोलू का. आपण सुद्धा रस्त्याने जातो आणि कांदा भजीचा वास येतो आणि दुर्दैवाने त्या दिवशी एकादशी असते. तेव्हा कसं होतं माणसाचं. कसं होईल दादा सांगा. म्हणजे कांद्याच्या भज्याचा वास सुटावा, तोंडाला पाणी पुसावं आणि मग कळावं आज एकादशी आहे. माझा एक मित्र आहे बरं का, पुण्याला मोठं हॉटेल आहे त्याचं. मला म्हटलं महाराज एक दिवस हॉटेलात या. म्हटलं आता मी येऊन काय करू. नाही म्हणजे चला तुमचे पाय लागू द्या. त्या हॉटेलात गेलो. एवढं सुंदर हॉटेल, आलिशान हॉटेल. त्याचं आतमध्ये किचन पण एवढं मोठं तुम्हाला सांगतो. पण त्या हॉटेलच्या दारावरच एक ढेरपोटे आचारी
कांदा भजी तळत बसला होता. मी त्या माझ्या मित्राला विचारलं, अरे एवढं मोठं किचन आहे आणि हा ढेरपोट्या आचारी बाहेर बसवला आहे भजी तळायला. तो म्हणला, हा महाराज तुम्हाला ज्ञानेश्वरी कळते, हे कळत नाही. हे माझी ज्ञानेश्वरी काढली त्याने. म्हणले काय कळत नाही? अहो म्हणले भजी बाहेरच तळावे लागतात तेव्हा गिऱ्हाईक आत येतं, हे नवीन तत्वज्ञान त्याचं. तिथं गोरक्षनाथ गेले. अलख निरंजन माई भिक्षावाळा. आता ती बाई तांदूळ घेऊन आली, काहीतरी दिलं पाहिजे, कुणीतरी दारात साधू आलाय. ती आली तांदूळ घेऊन. तांदूळ घेऊन आल्यानंतर गोरक्षनाथ म्हणाले, माई तांदूळ नको, मग तुम्ही वडे केलेत ना, त्यातला वडा द्या. प्रामाणिकपणाने तुम्ही सांगा, ती बाई चांगलं बोलली असेल, गोरक्षनाथाला चांगलं बोलली असेल, त्यावेळी तिचा हरिपाठ वेगळा असेल. तिने जी सुरुवात केली, गोसावी झालाय पण अजून तुझ्या तोंडाची चटक गेली नाही, इत्यादी इत्यादी. मी जरा सभ्य भाषेत बोललो. ती काय बोलली असेल तुम्ही जाणता, मला बोलायला लावू नका. गोरक्षनाथाने हात जोडले, म्हणले माई मला वडा नको, माझ्या गुरुजींना पाहिजे. बाई दुष्ट असावी, इकडे लक्ष द्या, बाई दुष्ट असावी. त्या बाईनं गोरक्षनाथांना सांगितलं, मी वडा देते पण त्या बदल्यात तुझा डोळा देतो. गोरक्षनाथ हसले, म्हणले माई डोळा काय मागता, अख्खा गोरक्ष मागितला तरी देईन, माझ्या गुरुजींना वडा द्या मात्र. एका क्षणाचा विलंब न लावता खोबणीमध्ये हात घातला आणि डोळा उपसला आणि त्या बाईच्या हातात दिला. असं काही ते विपरीत घडेल असं त्या बाईला वाटलं नव्हतं. घाबरली, आतमध्ये पळत गेली, वडा घेऊन आली. गोरक्षनाथांना वडा दिला. गोरक्षनाथ वडा घेऊन आले. मच्छिंद्रनाथ एका झाडाखाली बसले होते, त्यांना वडा दिला. मच्छिंद्रनाथांनी वडा खाल्ला खरा, पण रक्ताची ढाळ डोळ्याला लागली होती. अरे काय झालं गोरक्षा? काही नाही झालं, रक्त का वाहते डोळ्यातून? वडा मागायला गेलो, त्या बाईनी वडा देते म्हणाली, पण डोळा देतोस का, त्याच्या बदल्यात वडा देईन अशी अट घातली. म्हणजे मी डोळा देऊन टाकला आणि तुम्हाला किती सहज बोलत होते, किती सहज. 10 रुपये दिले आणि वडा आणला, इतकं सहज बोलतो तसा म्हणाला. डोळा दिला आणि वडा आणला. प्रसन्न झाले. मग आपल्या जवळच्या शाबरी विद्येनं, शाबरी मंत्राने गोरक्षनाथांचा डोळा जसाच्या तसा मच्छिंद्रनाथांनी करून दिला. दृष्टांत संपला. पण एक वाक्य सांगू, ऐकता? ते मला सांगायचं आहे. गोरक्षनाथाने आपल्या गुरुला डोळा दिला तेव्हा ज्ञानाचा डोळा उघडला. ही गुरु साक्ष लक्षात ठेवा, कधी विसरले नाही पाहिजे. एवढी समर्पण आहे. अहो हे सोपं नाही आहे, सांगतोय ते. जरा माफ करा बोलू. आताच्या गुरुने जर डोळा मागितला तर शिष्य डोळा चुकवून निघून जाईल. सत्य परिस्थिती आत्ताची. माझ्या प्रिय श्रोत्यानो, गुरु शिष्याची दुसरी जोडी माझ्या समोर आहे. एक एक जोड्या सांगतो. संतांचे अक्षर इतकी व्यापक आहेत की ती सगळी 2 तासात सांगणं अवघड आहे. आणि मी माझ्या 45 वर्षाच्या आयुष्यात असा अभंग सोडवण्याच्या नादात कधीच पडलो नाही. एखादा कीर्तनकार फेटा बांधताना एखादा वारकरी येतो आणि सांगतो, अभंग चांगला सोडवा बरं का, जसा तो आमचा मास्तरच आहे. आणि आम्ही परीक्षेला बसलोय, चांगला सोडवा बरं का. मी म्हटलं अभंग काय सोडवणार आम्ही, अभंगच आपल्याला सोडवतील, हे खरं आहे. आपण काय अभंग सोडवणार, अभंगच आपल्याला सोडवण्यासाठी निर्माण झाले. इकडे लक्ष द्या. माझ्यासमोर दुसरी जोडी आहे, अतिशय चांगली. एक मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ ही जोडी. दुसऱ्या क्रमांकाची जोडी आहे माझ्यासमोर संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. ही अलौकिक जोडी. हा 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 हा. अरे काय ऐकता तुम्ही. ज्ञानेश्वर महाराज हे परिणत प्रज्ञ. थोडं ऐका जरा. ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांचा विषय येईल त्यावेळेस
बुद्धीला एक कंगोरे फुटतात सात्विकतेचे. ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत? अरे ज्ञानेश्वर महाराजांच्या अक्षरातला ज्ञ सुद्धा आपल्याला माहीत नाही, इतके आपण अज्ञ आहोत. ज्ञानेश्वर महाराज काय करणार आहेत? आम्हाला फक्त एवढ्या घटना माहिती आहेत की ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला, भिंत चालवली, सच्चिदानंद बाबांना उठवलं. आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांची सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाची खूप मोठा उत्सव झाला. 15,000 लोक ज्ञानेश्वरी पारणाला बसले होते आणि माझी कीर्तन सेवा झाली. त्या दिवशी 1,00,000 लोक कीर्तनाला होते. आणि वारकरी संप्रदायाला ललांभूत घडणारी घटना म्हणजे 750व्या जन्मदिनाच्या दिवशी 15 ऑगस्ट 2025ला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरावर 22 किलो सोन्याचा कळस बसला. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. 22 किलो सोन्याचा कळस. पण इकडे लक्ष द्या, ज्ञानेश्वर महाराज एक 22 वर्षाचं आयुष्य. इकडे लक्ष द्या, आज 22 किलो सोन्याचा कळस बसला, पण हयात असताना त्या मुखात घास घातला नाही, कसं विसरता येईल? इंद्रायणीच्या तीरावरनं चालले असता कोणी शिवलं तर लोक आंघोळ करत होते, विटाळ झाला म्हणून. ऐकताय ना? म्हणजे तेव्हा शिवलत आंघोळ करत होते आणि आता शिवण्यासाठी रांगा लावून उभे आहेत. कधी दर्शन होईल? एक लोकोत्तर ज्ञानेश्वर महाराज महापुरुष. मी हजारो कीर्तनात यूट्यूबला ओसंडून वाहत आहे, हजारो कीर्तनात सांगितलंय ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला, याचं मला कधीही कौतुक वाटलं नाही. फक्त कोणी पत्रकार असेल तर एवढंच छापू नका. पुढचं ऐका. हे सगळे श्रेष्ठ लोक बसले, त्यांच्या साक्षीनं बोलतोय. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, रेडा वेद बोलला, नवल नाही, बिलकुल नाही. पुढचा ऐका. ज्ञानोबारायांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, रेडा वेद बोलला, नवल नाही. नसता बोलला तर नवल झालं असतं. आता कळतंय का नाही? बोलला हे नवल नाही, दादा बोलला हे नवल नाही. नसता बोलला तर चर्चा झाली असती. एवढ्या मोठ्या महापुरुषाचा हात लागला आणि बोलला नाही. बोललाच पाहिजे ना, त्याशिवाय ते ज्ञानेश्वर महाराज कसे? माझे सद्गुरू संत श्रेष्ठ धुंडा महाराज तर असं म्हणायचे की ज्ञानोबाऱ्यांनी रेडा बोलवला हे कित्येक रेड्यांना अजून पटत नाही, असं ते म्हणायचे. त्याच्या पुढचं वाक्य फार सुंदर होतं. ते काय म्हणायचे ऐका. ते म्हणायचे, तो रेडा 700 वर्षापूर्वी बोलवला का ना बोलवला याच्यावर तुमचा विश्वास नसेल, पण आमच्यासारखे हजारो रेडे ज्ञानोबाऱ्यांनी बोलायला लावले. ही केवढी मोठी क्रांती केली बहुजन समाजाची, केवढी मोठी क्रांती. मला ते सांगायला स्वतंत्र कीर्तन करावं लागेल. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, इकडे लक्ष द्या. जेव्हा मी परदेशात गेलो त्यावेळेस मला एका माणसाने प्रश्न विचारला की मी ज्ञानेश्वर महाराजांची एवढी श्रद्धा का? तर मी असं नाही सांगितलं की त्यांनी रेडा बोलवला आणि त्यांनी भिंत चालवली. मी सांगितलं ज्ञानेश्वर महाराज मला भावतात याचं कारण वयाच्या 21व्या वर्षी त्यांना, वयाच्या 16व्या वर्षी त्यांना 56 भाषा येत होत्या. हे त्यांचं वैशिष्ट्य खूप मोठं आहे. आपली भाषा लक्षात घेता, आपली एक भाषा शुद्ध नाही. आता हा इथे ध्वनिक्षेपक कोण म्हणणार याला मराठीत? माईकच म्हणणार ना. कोण म्हणतं का चहा पिण्याचं भांड? CUP कप इंग्रजीच आहे ना. हिंदीचं तर वाट लावलीत. बाजारात गेला तरी म्हणतो बटाटू कितनू को दिया. आता काय त्याची हिंदी येते? हिंदी तरी धड आहे का त्याची? बटाटू कितनू को दिया. अरे बटाटू नहीं बाबा, उसको आलू कहते, ये बालू को मालूम नहीं तो क्या करे. हिंदीची तशी वाट लागली, इंग्रजी तर बोलणंच नको. येस नो आणि थँक्यू शिवाय काय येतच नाही माणसांना, तरी त्याला फार मोठी कौतुकाची गोष्ट असते. इकडं मी काय बोलतो ऐका. 56 भाषा येणं ही सामान्य गोष्ट आहे. अरे काना मना जिणे होईल वाक्य ऐका मी काय सांगतोय. ज्या ज्ञानोबाऱ्याला 56 भाषा येत होत्या त्याने गीतेचा अर्थ मराठीत सांगितला. हा मराठी भाषिकावर केलेला सर्वात मोठा उपकार आहे. आम्ही आयुष्यभर नाही विसरला पाहिजे. मला
कधी कधी वाटतं त्याने जर कानडीत केली असती ज्ञानेश्वरी तर अँडू गुंडू कुणाला कळलं असतं? कुणाला कळलं असतं? आणि जर त्याने गुजरातीमध्ये केली असती तर आपल्या वाट्याला आलीच नसती. फार उशिरा कळते, आपल्या वाट्याला आलीच नसती. मराठी माणूस वंचित राहिला असता. पण तिरे संस्कृताची गहने तोडून या मराठीया शब्द सोपाने रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. संस्कृताची गाठी आणि वाट्याला येऊच दिली नसती, लक्षात ठेवा. पण ज्ञानोबारायांनी मराठी ज्ञानेश्वरी केली. आता पुढे ऐका, मला हे सांगायचं नाहीये, मला मुद्दा पुढे जायचा आहे, ते सांगायचंय. जगाच्या तत्वज्ञानाला गवसणी घालणारा ग्रंथ ज्ञानोबारायांनी निर्माण केला, पण हा ग्रंथ मी केला नाही, हा सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपेचं पोषण आहे. हे म्हणणं किती मोठं आहे, लक्षात ठेवा. केला त्यांनी, आणि हे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जी साचे. ग्रंथ नो हे कृपेचे वैभवतीये. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेणे साधनास आण काही, नेणे साधनास आण काही, नेणे साधनास आण काही. ज्ञानदेव म्हणे गुरुचा दास, नेणे साधनास आण काही, नेणे नेने साधनास आण काही. माझ्यासमोर तिसरी जोडी आहे, स्वामी आणि संत एकनाथ महाराज यांची. एक जोड्या सांगतोय मी, पुढे खूप चांगलं सांगणार आहे. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, जनार्दन स्वामी एकनाथ महाराज, काय जोडी आहे. आता एवढे बसलेत ना इथे सगळे लोक, काही अभ्यासक आहेत, काही संत वाङ्मयाचा अभ्यास करत असतील. एखाद्या माणसाने मला नाथ महाराजांचा असा एखादा अभंग दाखवा की ज्याच्यात जनार्दन स्वामीचं नाव नाही. प्रत्येक अभंगात त्यांनी एका जनार्दनी असंच लिहिलंय. जे भागवत वाचत असेल त्यांना विचारा, भागवताचं मंगलाचरण त्यांनी गुरुंना नमस्कार करूनच केलंय. मला विस्तार करायला खूप वेळ नाहीये, पुढे बोलेन कदाचित. चौथी जोडी माझ्या समोर आहे, ते होते जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि त्यांचे सदशिष्य निळोबाराय. हे सगळे वारकरी बसलेत. तुकाराम महाराज भेटावेत म्हणून निळोबारायांनी 42 दिवस उपवास केला. कीर्तन ऐकताय रोज, 42 दिवस उपवास केला. प्रत्यक्ष पांडुरंग आला, पण त्याला भीक घातली नाही. भगवान आले, म्हणाले, निळोबा, अरे मी आलोय, पांडुरंग देव आहे, संवाद वाचा ना. आता मला प्रमाण म्हणायला पण वेळ नाहीये तेवढा, जास्तीत जास्त तुमच्या पदरात टाकण्याचा विचार आहे. मी देव आलोय. निळोबा म्हणाले, देव आलाय, माझा विश्वास नाही. न बोलवता येतो त्याला देव म्हणत नाहीत. बोलवून आला तर ठीक आहे ना. तुझं लाग येथे कोणी बोलावे, प्रार्थी द्या वाचूने आला शिका. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तुकयाचा धावा करीत असो. इकडे लक्ष द्या. 42 दिवस उपवास केला. आज एखादा शिष्य 42 तास थांबणार नाही तर 42 दिवस काय करतोय तो. तुकाराम महाराजांना येऊन त्याला दर्शन द्यावं लागलं, अनुग्रह द्यावा लागला. हा इतिहास महाराष्ट्रातच घडला. आणि शेवटची जोडी कदाचित सांप्रदायिक नसेल, पण त्या जोडीने संपूर्ण जगावर आपली खूप मोठी भूमिका निर्माण केली. ते होते महान भगवत भक्त स्वामी रामकृष्ण परमहंस आणि त्यांचे विद्यार्थी होते स्वामी विवेकानंद. 150 वर्ष झाली स्वामी विवेकानंदांना. अलौकिक गुरु, पराकोटीची गुरुभक्ती. इकडे लक्ष द्या.
अनेक शिष्य होते रामकृष्णांना, पण याची परीक्षा घेण्यासाठी एक दिवस पायाला गळू झालं. इकडे लक्ष द्या, गळू झालं, पायाला पट्टी बांधली होती. सगळ्या शिष्याने हळहळ व्यक्त केली, स्वामींच्या पायाला गळू झालं. विवेकानंद पण आले, नरेंद्रला सांगितलं माझ्या पायाला गळू झालं, ठसठसत आहे, त्याच्यात घाण आहे. जोपर्यंत त्या घाणीचा निचरा होत नाही तोपर्यंत पायाला बरं वाटणार नाही, जीवाला गोड वाटणार नाही. एका क्षणाचा विलंब न करता स्वामी विवेकानंदांनी तोंड लावलं आणि तोंडाने घाण ओढून काढली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं होतं की तिथं गळू झालंच नव्हतं. शिष्यांची परीक्षा बघण्यासाठी रामकृष्ण परमहंसांनी तिथं पिकलेला आंबा बांधला होता आणि तो ओढला त्याने. दृष्टांत लांबवण्यात मजा नाही. एवढी समर्पणाची भावना असते तेव्हा ज्ञानप्राप्ती होते, हे लक्षात ठेवा. आज मला खूप बरं वाटतंय, स्तुती म्हणून नाही. एक जोडी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ, एक जोडी निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, एक जोडी जनार्दन पंत एकनाथ महाराज, एक जोडी तुकोबराय निळोबराय, एक जोडी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद. कदाचित भविष्यात संन्याशी बाबा आणि सोमनाथ दादा ही जोडी उदयाला येईल अशी विश्वास आहे. अशा पद्धतीने साधना झाली तर होण्याची शक्यता आहे. खूप समर्पित भावनेनं काम करावं लागतं. नाथ महाराज गुरु महिमा वर्णन करतात. गुरु कोण असतात हे अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. गुरु माता गुरु प्रीता, गुरु माता गुरु प्रीता, गुरु माता गुरु प्रीता, गुरु माता गुरु प्रीता, गुरु माता गुरु पिता, गुरु माता गुरु पिता, गुरु माता गुरु पिता, गुरु माता गुरु पिता, गुरु आमची कुलदेवता, गुरु आमची कुलदेवता, थोर पडता राई, थोर पडता साकडे, गुरु आमची कुलदेवता, गुरु आमची कुलदेवता, थोर पडता साकडे, थोर पडता तीन उपमा दिलेल्या आहेत गुरुला नाथ महाराजांनी. एक आईची उपमा आहे, एक वडिलांची उपमा आहे आणि तिसरी उपमा कुलदेवतेची आहे. एकाच चरणात तीन उपमा आल्या. अगदी हा अभंग असाच्या असा लावायचा झाला, इकडे लक्ष द्या, तर ज्ञानेश्वर महाराजांना सकल संतांनी आई म्हटलं. हे खूप मोठं आश्चर्य आहे. पूर्ण पुरुष असताना सुद्धा आई म्हटलंय. दोन गोष्टी आहेत, इकडे लक्ष द्या. मी एकदम संक्षिप्त आणि अत्यंत साक्षेपी बोलतोय, अत्यंत संक्षिप्त. वस्तूचा उपयुक्ततावाद याच्यावर मला नवीन व्याख्यान द्यावं लागेल कदाचित.
इकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वर महाराजांना वेडे लोक काही म्हणत नाहीत, शहाणे लोक म्हणतात. जगाच्या पाठीवर दोनच शहाणे लोक आहेत. एक पहिला शहाणा वेद आहे आणि दुसरे शहाणे संत आहेत. हे दोघही ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हणतात. वेद शास्त्रे देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. हे तुम्हाला मौज म्हणून सांगतो बरं का. एक माणूस चांगले प्रश्न विचारतात, काही श्रोते चांगले प्रश्न विचारतात. खूप मोठं 5 दिवसाचं कीर्तनकारांचं शिबिर झालं गतवर्षी आळंदीला. हे माझ्या व्याख्यानात सांगितलंय, वारकरी कीर्तनं 2 तासाची आहेत, ती 1.5 तास व्हावीत आणि अर्धा तास श्रोत्यांना प्रश्न विचारायची परवानगी असावी. अहो, 1 वे ट्रॅफिकच चाललंय, तिकडून काहीच नाही ना. जर असं झालं तर बरीचशी नावं कमी होण्याची शक्यता आहे. त्याला परवानगी पाहिजे ना विचारा म्हणून. जे व्याख्यान झालं त्याच्यावर एका श्रोत्याने मला काय प्रश्न विचारला. वेदशास्त्रे देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. त्याच्यामध्ये वेद आणि संत या दोघांचा उल्लेख आपण केला. संत ज्ञानोबाला आई म्हणतात, मान्य आहे. नामदेवाने आई म्हटलं. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, नाथाने म्हटलंय. हे मान्य आहे म्हणे. पण ज्ञानेश्वर महाराजांना 700 वर्ष झाली आणि वेद अनादिकालापासून आहे. काही कळतंय? आईपेक्षा मूल लहान पाहिजे ना. मग वेद कसा म्हणतो आई त्यांना? तेव्हा मी त्याला उत्तर दिलं, वेद अत्यंत कृपण झाला, तो तेही वर्णाच्या कानी लागला. हे वेदाचे अति न्यून, हे न्यून भरून काढण्यासाठी वेद गीतेच्या पोटात रिगला आणि ती गीता ज्ञानोबारांनी मराठी केली म्हणून ज्ञानोबारा त्याची आई झाले. हे त्याचं उत्तर आहे. तो उगीच त्यांना आई म्हणत नाही. दुसरी गोष्ट, त्यांना बाप म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांना. एक आई म्हटलंय. तेच नामदेवराय त्यांना म्हणतात, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ, म्हणजे बाप झाले. आणि गुरु ही कुलदेवता असते, लक्षात ठेवा. आता मी विस्तार करत नाही बरं का, निलेश महाराज विस्तार खूप आहे. तर आता काही कीर्तनकार आहेत त्यांच्यासाठी सांगतो हा, स्पेशली. बाप विषय आलाच आहे तर बाप विषय सांगतो. काही कळतंय? उपजल्या बाळकासी, काय वर्णन केलंय नाथ महाराजांनी. पंचविध पिता सांगितलेत, 5 पिता सांगितलेत. व्यवहारामध्ये आई आणि वडील 2 असतात. मी सगळ्या या ठिकाणी ओव्या प्रस्तुत करू शकेन, विस्तार भयास्तव तुम्हाला कदाचित निवांत सांगेन या दोघांमध्ये काय मौज आहे. इकडे लक्ष द्या. मला मान्य आहे की खूप थंडी आहे, तुम्ही थोडे कुडकुडताय, थंडी फार सुटली आहे. पण थोडा वेळ बसा, संत बोधाची ऊब तुम्हाला उद्धरून नेईल. लक्षात ठेवा, ही संतांच्या अक्षर उद्गार आहे. व्यवहारामध्ये आई वेगळी असते, बाप वेगळा असतो. नाथ महाराज म्हणतात, जननी जनिता स्वय झाला. गुरु असतात ते आई असते आणि बापही असतो. या वेगळा जो 5वा पिता, जो झाडणी करी पंचभूता. नाथ महाराज किती सुंदर लिहितात. मी ओवी उद्धृत करत नाही इथं, फक्त अर्थ सांगतो. नकोच सांगायला. बरं सांगतोच, चला. एक उंची ठेवून सांगतो, जास्त त्याच्यात नाथ महाराजांनी लिहिलंय. पण बरं नकोच, जाऊ दे, चला पुढेच जातो. फक्त वाक्य सांगतो, जास्त खुलाशात जात नाही, कारण त्याची
उंची राहावी ह्या दृष्टीनं. व्यवहारामध्ये बाप होण्यासाठी एखाद्या पुरुषाला वीर्य खर्चावं लागतं. ते वीर्य खर्च न करता जो होतो बाप, त्याचं नाव गुरु आहे. नाथ महाराज, काय नाथ महाराजांची भाषा आहे. या वेगळा जो पाचवा पिता. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी कुलदेवतेचं वर्णन करताना काय वर्णन केलंय. आता विश्वात्मक हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेव म्हणे. या तीनही उपमांचा विचार एकनाथ महाराजांनी मांडला. आणि असे जे गुरु असतात ते काय करतात. थोर पडता साकडे, 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 गुरु रक्षी मागे पुढे, 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 थोर पडता साकडे, थोर पडता साकडे, थोर पडता साकडे, थोर पडता साकडे. एक फार बहारीचा दृष्टांत सांगतो चला. कीर्तनात तुम्ही पण रमलाय आणि मी पण रमलोय. असू द्या थंडी असली तर. काही काही महापुरुष फार मजेशीर झाले, तुला सांगतो बरं का. अनेक महापुरुषांच्या सान्निध्यात माझं आयुष्य गेलं गेल्या 50 वर्षाचं. उगीच चुटकुला म्हणा, फार तर चुटकुला. काका मला काय असं कीर्तनात सांगता येत नाही आणि सांगितलं पण नाही, पण एक चुटकुला चला. एक महान संत होते बरं का. गोष्ट दृष्टांत नंतर सांगतो. आधी एक उगीच जस्ट म्हणजे ज्याला काय म्हणतात की या क्षणाला आठवलं ते महान सत्पुरुष म्हणजे चैतन्य सद्गुरू तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर महाराज होते. त्यांना आत्ता त्यांचा पुरस्कार मिळाला मला. त्यांच्यावर माझं आयुष्य गेलं. 18 वर्ष ते मला मिळाले आणि सांकेतिक बोलायचे. बोलणं सांकेतिक होतं त्यांचं, कळत नव्हतं. 1-2 उदाहरणं सांगू का. म्हणजे कपडे खराब झाले तर धुवा म्हणत नव्हते. कपडे काढून द्यायचे, म्हणायचे याला आंघोळ घाला. असे महापुरुष होते. पान खात होते. आंघोळ झाली की त्यांना कॉफी लागायची. पण डायबिटीस होता. तर आम्ही तेव्हा मी होतो, मदनराव होते, कोष्टी महाराज होते त्यांच्या सेवेत. आम्ही मुलं तेव्हा त्यांच्या 10 फुटात जायला भीती वाटायची बरं का. माणसं आदरयुक्त भीती. आम्ही पोरं त्यांच्याजवळ खेळायचो. तर लोक म्हणायचे अहो आम्हाला भीती वाटते आणि ही पोरं तुमच्या अंगा खांद्यावर खेळतात, हे कसं काय. ते एका मिनिटात उत्तर दिलं त्यांनी. ते म्हणले सिंहाची भीती कोल्ह्या कुत्र्याला असते, त्याच्या पिलाला नसते. हा आमचा गौरव होता मोठा. पुढे सांगतो हे ते त्यांच्यावर राहणं बी सोपं नव्हतं ना. इतकं सोपं आहे का. आम्ही टिकलो म्हणजे काहीतरी आमचं पूर्वपुण्य असेल. तेव्हा मग काय काका काय म्हणायचे माहिती का,
कॉफी मागत नव्हते. त्यांचं सगळं आंघोळ देवपूजा झाली की खुर्चीत येऊन बसायचे. म्हणायचे मला असं वाटतंय माझी आंघोळ झाली आहे. आपण समजायचं की त्यांना आता कॉफी पाहिजे. मग त्यांच्या जॅकेटच्या खिशातले सॅक्रिनच्या 2 गोळ्या काढायच्या. त्या काळात डायबिटीस असल्यामुळे त्या काळा मारुतीची तिथे एक चहावाला होता, त्याच्याकडनं त्या गोळ्या कॉफी बनवून आणायची आणि त्यांना द्यायची. तेव्हा किती तो काळ 30 वर्षापूर्वी. मी होतो त्यावेळेस 30-32 वर्षाचा. नुकतंच लग्न झालं होतं माझं आणि त्याच्या अगोदरची गोष्ट 27-28 असेल. ती 2 रुपयाची कॉफी पिऊन झाली की मग जॅकेटात हात घालायचे, 2 रुपये द्यायचे. हे घ्या 2 रुपये. आता त्यांच्याकडनं 2, आम्ही मुंबईची पोरं 2 रुपये कशाला घ्यायचे एवढ्या साधूकडनं. आम्ही म्हणायचं आबा नको नको नको. मग ते काय विचारायचे, तुझ्या बापाच्या दारात पैशाचं झाड आहे. नाही काय म्हणतो आपण, होय म्हणणार का? नाही नाही नाही. मग लगेच विचारायचे, मग तुझा बाप चोर असेल. घ्यावे लागायचे 2 रुपये. असं सांकेतिक बोलणं होतं. कशावरनं आठवलं, थंडीवरनं आठवलं. सांगू ना. आता एकदा ते जेवायला बसले. त्यांना गप्पा मारत जेवायचा नाद होता. असं काय 72च्या दुष्काळातलं जेवत नव्हते, सावकाश जेवायचे. 30-40 मिनिटं जेवण व्हायचं. तर ती खूप मजा होती बरं का. एके दिवशी जेवायला बसलो, वरण भात सगळं वाढून झालं. आता मला इतकी भूक लागली होती सांगतो बरं का. आपल्याकडे काय वाक्प्रचार आहे की पोटात कावळे कोकणे. भूक लागणे म्हणजे काय, ही म्हण आहे का नाही नाशकात, आहे का नाही? काय म्हणतात, पोटात कावळे कोकणे म्हणजे काय लागणे. माझे कोकून मेले होते. म्हणजे भूक किती असेल मला सांगा. नुसते कोकले नाही, कोकू कोकू मेले. एवढी भूक लागली. आता पानं वाढली, ते काय जेवायला तयार नाहीत. का जेवायला तयार नाहीत? त्या भातावर तूप वाढलं नव्हतं. आपल्याकडे काय, सगळं जेवण वाढल्यावर अन्न अशुद्ध असतं, त्याच्यावर थोडी तुपाची धार टाकली की ते शुद्ध होतं. बरोबर आहे. ते आबांना कोणी तूप वाढलं नाही ना. आता आम्ही म्हणतो ते कधी सुरू करतील आणि आम्ही कधी जेवतोय. आता ते ज्येष्ठ होते, शिष्टाचार आहे, फॉर्मॅलिटीज आहेत. ते काय जेवायचं नाव हात आकडून बसलेले. म्हणलं आबा करा सुरू, पुंडलिक वरदा म्हणा. ते म्हणले काय सुरू करा, आधी या भाताची समजूत काढा, म्हणजे जसा रुसला येतो. आता माझ्या लक्षात आलं की काय, आता भातावर तूप वाढलं नाही, हा रुसलाय. पुढे ऐका काय झालं. मग त्या बाईला म्हणलं मावशी जरा भातावर तूप वाढा. आता त्या मावशीला सांगितलं भातावर तूप वाढा. मावशी आत गेली, ती परत आलीच नाही. आता नसल घरात तूप तर बाई कशी येईल बाहेर. मी म्हणलं वाढलंय असं म्हणत पुंडलिक वरदा म्हणा. पुढं जेवता जेवता काय झालं ऐका. ते गप्पा मारत जेवायला लागले. ते घरातले मालक होते का नाही. आता मी आमच्या शिवाजी काकांकडे उतरलोय. ते आमचं आपलं येता जाता आमचं हक्काचं घर. आत्ता गरम गरम पोहे खाऊन आलो त्यांच्या घरनं. जरा एनर्जी पाहिजे ना कीर्तनाला. अशी थंडी होती. ते मालक म्हणले आबा ते जेवण गरम आहे, जेवा, ते गार होईल. काय म्हणले, ते गार होईल. साधी गोष्ट आहे ना. पण एखादा महात्मा काय बोलतो, ते गार असू दे, मी गरम आहे ना. मी गार असलो ते गरम असेल तर चालणार नाही. काय तत्वज्ञान आहे एका वाक्यात. ते गार होऊ दे, मी गरम आहे ना, मग ते गार असलं तरी चालेल. मी जर गार झालो तर ते गरम असून सुद्धा फायदा नाही. तसं मी सांगतोय तुम्ही गरम आहे ना, बस संपला विषय. ती थंडी किती असू दे, काय घेणं देणं नाही त्या थंडीचं.
सहज बोलणे हितोपदेश करुणी साया शिकवती। चलो अभी अच्छी कहानी बताते हैं, बड़ी गौर से सुनो, इकडे लक्ष द्या। एखाद्या संकटातून गुरु कसे काढतात त्याचं फार सुंदर दृष्टांत आहे, मी सांगत आलोय, इकडे लक्ष द्या। समर्थ रामदास स्वामी बर का, चाफळला रामनवमीचा उत्सव करायचे दरवर्षी। सातारा जिल्ह्यात चाफळ आहे, चाफळचा राम प्रसिद्ध आहे, जा कधी गेला तर रामनवमीचा उत्सव करायचे। आणि त्या रामनवमीच्या उत्सवाला जेवढं म्हणून काही लागेल ते सगळं छत्रपती शिवाजी महाराज द्यायचे। जो काही पैसा लागेल, धनधान्य लागेल, जाणता राजा असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज द्यायचे। माझ्या प्रिय श्रोत्यानो, एक वर्ष काय झालं कुणाला माहिती, महाराज मोहिमेवर गेले, जाताना सांगून गेले रामनवमी आल्यानंतर मठामध्ये शिदा पाठवा। काय झालं काय माहिती, अधिकारी विसरले का काय झालं देव जाणे, शिदा आलाच नाही। इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या। उशिरा आलेल्याने जागा मिळेल तिथं बसा, शिदा आलाच नाही। आता रामनवमी 4 दिवसावर आली, मठात काहीच लगबग नाही। तर समर्थान, इकडे लक्ष द्या, समर्थांचा एक शिष्य होता 12-13 वर्षाचा। तो समर्थांना म्हणला, स्वामी अहो अजून राजांकडनं काही आलं नाही, रामनवमी कशी होणार? ऐकताय ना, नीट ऐकलं तर कळेल। हे कोण विचारतोय? 13 वर्षाचा मुलगा। काय काय वेळेला लहान मुलं अकाली प्रौढ होतात, अकाली प्रौढत्व चांगलं नाही। म्हणजे घरात लग्न निघावं आणि एका 10 वर्षांनी पोराने आज्याला विचारलं, बाबा बसता कधी बांधायचा, तुला काय करायचं? तो म्हातारा बघून घेईल ना। पण अकाली प्रौढत्व जे येतं एकेकाला, त्या अकाली प्रौढत्वाचं एक कीर्तन करील कधीतरी, सांगेल मी तुम्हाला कसे काही काही पोरं कसे अकाली प्रौढ झालीत। त्यामुळे रामनवमीचा उत्सव कसा होणार? कोण म्हणालं? ते बाळ म्हणालं। तर समर्थ म्हणाले, होईल, आम्ही काय कुणाचे खातो रे, प्रभू राम आम्हाला देतो रे। लगेच समर्थाने आपला कल्याण स्वामीला घेतला आणि भरा 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 205 श्लोक लिहिले, त्याला मनाचे श्लोक म्हणतात। गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, मुळारंभारंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमू पंथानंत या राघवाचा। 205 श्लोक लिहिले, इकडे लक्ष द्या। आणि प्रत्येक शिष्याला एक एक श्लोक दिला। हा श्लोक घ्यायचा, घराघरात जायचं, भिक्षा मागायची आणि भिक्षेतून जे अन्न येईल त्याच्यात रामनवमी करू, काही कमी नाही। इकडे लक्ष द्या जरा, जरा कुठेतरी शब्दांची गडबड झाली आहे माझ्या प्रिय श्रोत्यानो। भिक्षा वेगळी आणि भीक वेगळी, सध्या दोन्ही एकत्र वापरले जात आहेत। जरा वाक्य सांगू का प्रबोधकांच्या दृष्टीनं? अचूक शब्द योजना हे यशस्वी वक्त्याचं द्योतक आहे। अचूक शब्द योजना आणि पर्यायी शब्द योजना याचा अर्थ तो वक्ता शब्द दरिद्री आहे, ते शब्द नाही माहिती त्याला। मी आता ते सगळं सांगत बसत नाही, मला वेळ नाही। प्रत्येकाला श्लोक, भिक्षा सांगत होतो, सॉरी, भिक्षा वेगळी आणि भीक वेगळी। आदरपूर्वक वाढली जाते ती भिक्षा असते आणि तिरस्कारानं वाढली जाते ती भीक असते, हा फरक आहे। आज आमच्या आळंदीचे सगळे विद्यार्थी मधुकरी मागायला जातात तेव्हा घराघरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा नैवेद्य काढून दिला जातो आणि तो आदरानं दिला जातो, लक्षात ठेवा। अब्जाधीश असो, अरबो करबो असो, तरी गाणगापूरला गेल्यानंतर 5 घरी मधुकरी मागावी लागते, भिक्षा मागावी लागते, तो प्रसाद असतो। भिक्षा घेऊन या। आता पुढे ऐका काय झालं, फार इंटरेस्टिंग आहे। सगळं नाही कळलं तेवढा दृष्टांत तर कळू देत, भरपूर झाला। ज्याने विचारलं होतं ना रामनवमी कशी होणार, त्याच्या वाट्याला पण एक श्लोक गेला आणि तो श्लोक असा होता,
समर्थाची या सेवकाव कृपा हे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. त्याने ती चौपदरी उचलली आणि भिक्षा मागायला गेला एका गावामध्ये एका ब्राह्मणाच्या दारातच भिक्षा मागितली. ओम भवती भिक्षां देई, माई भिक्षा वाडा. आणि श्लोक म्हणाला, समर्थाची या सेवकाव कृपा आहे, असा सर्व भूमंडळी. 13 वर्षाचं पोर खणखणीत आवाजात म्हटलं. पण तो ब्राह्मण फार तापट होता त्या घरातला. तो समर्थांचा द्वेषी होता. वास्तविक समर्थाने श्लोक केला तो राम समर्थ. समर्थाच्या सेवकाव कृपा आहे म्हणजे समर्थ कोण? श्री राम समर्थ. त्याच्या सेवकाला कोण वाकड्या नजरेने पाहिल. आणि या ब्राह्मणाने अर्थ केला, हे समर्थाने स्वतःचं वर्णन केलंय. समर्थाची या सेवकाव कृपा आहे. अर्थात ते योग्य होतं त्या दृष्टीनं. सद्गुरू समर्थच असतात. त्याला राग आला त्या ब्राह्मणाला. पुढे ऐका, त्याने हातामध्ये पाणी घेतलं आणि अभिमंत्रित केलं आणि त्या मुलाच्या अंगावर टाकून त्याला शाप दिला की उद्या सूर्योदयाच्या आग तुझा मृत्यू होईल. ते पोरगं घाबरलं, पळत मठात आलं रडत रडत. आणि समर्थांना सांगितलं, का रडतो म्हटले. अहो म्हणले, स्वामी भिक्षा मागायला गेलो आणि मृत्यू घेऊन आलो. म्हणजे ज्या ब्राह्मणाच्या दारात भिक्षा मागितली त्याने मला शाप दिला. हो, काय शाप दिला? उद्याचा सूर्योदय तू पाहणार नाहीस, सूर्योदयाच्या आत तुझा मृत्यू होईल. हसले समर्थ. ऐका तर खरं, काय सुंदर दृष्टांत. हसले आणि प्रसन्न मुद्रेने म्हणाले, बाळ काळजी करू नको, माझा आशीर्वाद तुला आहे, तुझा मृत्यू होणार नाही, तू मरणार नाहीस. तरी ते पोर रडायला लागलं. रडणारच ना. उद्या एखाद्याला सांगितलं एखाद्याने की उद्याचा दत्त जयंताचा काला तू खाणार नाही, असं जर एखाद्याने सांगितलं, उद्याचा भंडारा तुझ्या नशिबात नाही, झोपल का रात्रभर? झोपल. चौबदार पण हसतोय, त्यालाही पटलंय ते. समर्थ हसत होते. त्या बाळाला राग आला. म्हटलं, अहो मी मरणार आहे अजून तुम्ही हसताय. हे गुरु आहे का कोण आहे? माझे गुरु तुम्ही हसताय. शिष्य मरणार आहे. जे तुझ्या मूर्खपणाला हसतोय. समर्थ काय म्हणले? तुझ्या मूर्खपणाला हसतोय. काय मूर्खपणा? अरे म्हणले, मूर्खा तुझा त्या ब्राह्मणाच्या शापावर विश्वास आहे, माझ्या आशीर्वादावर नाही. मी आशीर्वाद दिला ना तुला, तू मरणार नाही. मग शाप खरा का आशीर्वाद खरा? मी म्हणलं ना तू मरणार नाही, पण त्याला काही चैन पडेना. ठीक आहे म्हणले, घाबरत असलास तर एक काम कर, माझी करंगळी पकड, सोडू नको, तुला काही मृत्यू शिवत नाही. त्या मृत्यूच्या भयानं त्या पोराने दिवसभर हातच सोडला नाही. समर्थ जातील तिकडं. दुपारची जेवणं झाली, संध्याकाळची जेवणं झाली. दिवस कसा तरी पार पडला. संध्याकाळी समर्थांनी अंथरुण घातलं. समर्थ आडवे झाले. त्या दरवाजाकडे बघायचा, कोण येतंय का घ्यायला. आणि बघताय काय, तो ब्राह्मण पण साधा नव्हता. रात्री 12 वाजता यमदूत त्याला घ्यायलाच आले. ते काय कावळ्याच्या शापानं गाय मरते अशातला नाही विषय, आलेच. मग तो ब्राह्मण पण काय ताकदीचा असेल शाप देणारा. त्याच्या नुसत्या शापानं यमदूत आले त्याला घ्यायला, त्या पोराला. आता म्हणला संपलं. आता काय व्हायचं ते गुरुचरणावर होऊ दे म्हणून समर्थांच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं. प्राण गेला तरी गुरुचरणावर जाऊ दे, काहीतरी सद्गती मिळेल म्हणून डोकं टेकलं. समर्थांच्या पायावर डोकं टेकून बसला. 5-10 मिनिटं झाली, काहीच धक्का लागला नाही. हळूच चोरून बघितलं काय चाललंय. तर ती यमदूत असा पाश टाकायचे, तो पाश सरसर यायचा आणि घोंगडीपर्यंत यायचा आणि परत जायचा. असं 5-10 वेळा झालेलं बघितलं त्याने, त्या पोराने. मग उठून बसला आणि डोळे वटारून यमाकडे बघायला लागला. कुछ नहीं बिगाड़ सकते, तुम्हारी मात्रा चलने वाली नहीं. काय ताकद आली त्याला. त्याने आला की पास जायचा तिकडं, एकदम टव करून बसला. अहो मृत्यूची पण एक वेळ असते ठराविक, ती आली की
का नाही. वेळ संपली, ते यमदूत गेले निघून. निवांत झोपला. सकाळ झाली, समर्थ उठले. समर्थांच्या धक्क्याने हा पण उठला, डोळे चोळायला लागला. समर्थाने त्याच्याकडे बोलला, अरे तू अजून जिवंत आहेस? मेला नाहीस अजून, सूर्योदय झाला, तू मेला नाहीस? नाही मेलो म्हटले. मग तुला घ्यायला कोणी आलं नाही? आले होते तर रात्री यमदूत आले होते. 2 तास ट्राय केलं पण मी नाही हाताला लागलो त्यांच्या. आपकी कृपा. काय पोराला आनंद झाला, उड्याच मारत होता. सकाळी आंघोळी पांघोळी झाल्या, चहा पाणी नाश्ता झाला. समर्थाने त्या पोराला बोलवलं, बाळ इकडे ये. ते पोर आलं. आल्यानंतर समर्थाने सांगितलं, स्वामी काय सेवा करू? ही झोळी घे आणि त्याच ब्राह्मणाकडे भिक्षा मागायला जा कालच्या. ते पोर म्हणलं, का माझ्या मरणावर टपलाय तुम्ही? अरे काल वाचून आलो, त्यांनी निदान 1 दिवसाची मुदत दिली सूर्योदयाची, तरी आज तर तो मला बघता क्षणी भस्म करील. अशी दया करा, मला तिकडे पाठवू नका. समर्थ म्हणले, जमणार नाही, त्याच घरी भिक्षा मागायला जा, बघू काय करतोय. कशाला म्हणले, 10 घरी दुसऱ्या मागतो, दुसऱ्या गावात जा. तेच गाव ओस पडलंय का आपल्याला? दुसऱ्या गावात जाऊ, त्याच गावात जायचं, त्याच ब्राह्मणाच्या दारात भिक्षा मागायची. आता काय, गुरु म्हटल्यावर त्याचा नाईलाज झाला. ती झोळी उचलली पोरानं, मठाच्या बाहेर पडला. 5-10 पावलं गेली आणि परत आला आणि समर्थांच्या पायावर डोकं ठेवलं. का रे गेला नाही? असो नाही, तुकाराम महाराजांचा अभंग म्हणतोय, आता नाही येणे जाणे, आता काही तुमचं दर्शन परत नाही. पाया पडायला आलो. ठीक आहे म्हणले, जा. तर गेला. 5-25 पावलं गेली, परत आला. का रे आलास? गुरुदेव, फाशी देताना पण शेवटची इच्छा विचारता तो. मला विचारा शेवटची इच्छा. बोल म्हणले, काय शेवटची इच्छा तुझी? बोल. जाताना शेवटची इच्छा काय? काही इच्छा नाही, तेवढा श्लोक तरी बदलून द्या. ज्या श्लोकाने एवढा गोंधळ झाला, चांगला श्लोक द्या. तो ब्राह्मण नाहक मला तिथल्या तिथं मारून टाकेल. समर्थ म्हणले, श्लोक पण बदलून मिळणार नाही, त्याच ब्राह्मणाच्या घरी जायचं, हा श्लोक म्हणायचा, काय होतंय ते बघू. आता म्हणले, ऐकून होतो की गुरु दयाळू असतात, पण तशी दया काही तुम्हाला येत नाही म्हणले. आता ठरलंय माझं, आज माझा शेवटचा दिवस आहे, जातो. मठाच्या बाहेर गेला आणि पुन्हा 5-25 पावलं झालं, परत आला. समर्थाने दटावून विचार, आता का परत आला? शेवटची विनंती, आता जाणारच आहे मी. काय विनंती आहे? ती रात्रीची घोंगडी तरी द्या मला अंगावर. वाचलो तर वाचलो, गोष्ट संपली. मला काही रंगून सांगण्यास. त्याला हे माहिती नाही की कृपा घोंगडीची नव्हती, तर त्या गुरुदेवांची होती. लक्षात ठेवा. थोर पडता साकडे गुरु बक्षी मागे पुढे, विठोबा रखुमाई. टाळी वाजवा. जय जय ठोबा रखुमाई. विठोबा 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 रखुमाई.
विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई त्याची काय तयारी पाहिजे या संबंधी हा तिसऱ्या चरणात आलेला विचार आहे. काया वाचा आणि मन कुरु चरणीच अर्पण. मी आपण येण्यापूर्वी 5 जोड्या सांगितल्यात की ज्यांनी संपूर्ण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आदर्श असं गुरु आणि शिष्याचं नातं जतन केलंय. इकडे लक्ष द्या. आता एक अलौकिक असा दृष्टांत सांगून सेवा पूर्ण करतो, कारण भुकेच्या वेळी जास्त तत्वज्ञान सांगू नये या मताचा माणूस मी आहे. नंतर सर्वांना महाप्रसाद आहे, पण तो काय असतो ते आता सांगतो. इकडे लक्ष द्या. भगवान द्वारकाधीश एवढा दृष्टांत सांगून मी संपवणार आहे. राम आणि कृष्णाने सुद्धा गुरुचरणी आपलं समर्पण केले, लक्षात ठेवा. आपण गुरुचरित्र वाचलं तर लक्षात येईल. महर्षी अत्री आणि त्यांची धर्मपत्नी असणारी सती अनुसया, हे सुद्धा सांगावं लागेल आता. अनुसया नाही, अनसुया. अनसुया, अनुसया नाही. जिला असूया शिल्लक नाही. आणि त्रिगुणाच्या पलीकडे गेलेले अत्री यांच्या पोटी भगवान आले. इकडे लक्ष द्या. किती तिघ झाले, त्या तिघांची नावं आहेत. ब्रह्मा विष्णू महेश त्या ठिकाणी सत्व परीक्षेला आले. महासतीनं सत्व परीक्षा दिली, पण तिघ जे झाले त्याच्यामध्ये एक चंद्र, दुसरे दुर्वास आणि तिसरे दत्त अशी नावं आहेत. चंद्र, दुर्वास आणि दत्त. तो वाचा, गुरुचरित्र कळेल आपल्याला. तेव्हा एका दिवशी भगवान, फार सुंदर दृष्टांत आहे, फारच सुंदर आहे, बडी गौर से सुनो. भगवान द्वारकाधीश बसले होते सिंहासनावर आणि त्या शिपायाने ललकारी ठोकली, निगाह रखो, आस्ते कदम, श्री गुरु दुर्वासा पधार रहे है. मी काही चोपदार नाही, मला दौंडी देता येत नाही. दुर्वास ऋषी येत आहेत एवढा कानावर शब्द पडायची खोटी. सिंहासनावर उठून भगवान पळत गेले. जरा ऐका, कानाची रंध्र उघडी ठेवून. दुर्वास मुनी दरवाजातच होते महाद्वारात. तोपर्यंत भगवान श्रीकृष्णाने साष्टांग नमस्कार घातला दुर्वासाना आणि हाताला धरून आणलं, आपल्या सिंहासनावर बसवलं आणि स्वतः खाली बसला. हा शिष्टाचार आहे. आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती असेल तर त्याच्यासमोर उच्चासनावर बसू नये. त्याच्या शेजारी तर नाहीच नाही. काही काही वेळेला महाराज येतात, एखादा पुढारी येतो, त्यांना ढकलतो आणि त्यांच्या शेजारी बसतो. आपल्या ज्येष्ठ व्यक्तीच्या निम्न आसनावर बसलं पाहिजे असं धर्मशास्त्र बोलतं. मला वेळ नाही आहे सांगायला. खाली बसले, दुर्वासानं वर बसवलं. येण्याचं प्रयोजन विचारलं. येण्याचं कारण त्यांना असाच आलो. देवाला माहीत होतं असेच येणार नाहीत, काहीतरी कारण आहे. असेच कसे येतील, काय प्रयोजन गुरुदेव? काय नाही म्हणले, जेवायला आलोय. अहो, एवढा मोठा द्वारकाधीश भगवान, पण त्याच्या पोटात गोळा आला. हे जेवायला आलेत म्हणजे काय मागतील? माझ्या बहिणीकडे गेले, द्रौपदीने माझा धावा केला, तेव्हा मी जाऊन त्याचं पोट भरलं. आता माझ्या घरी आले, मी कुणाचा धावा करायचा यांचं पोट भरायला? बरं, जे मागतील ते द्यावं लागेल.
द्वारकेत काही कमी नव्हती, द्वारका श्रीमंत होती, पण हे मागणं सुद्धा अजब आहे ना यांचं. काय मागतील नेम नाही. इकडे लक्ष द्या. काय हवंय आपल्याला? काही नाही, रुक्मिणीला म्हणावं खीर कर. देवाचा जीव भांड्यात पडला. मेनू तर साधा निघाला, खीर म्हणजे किरकोळ. अष्टमहासिद्धीसारख्या अष्टनायिका उठल्या, सगळ्या दासदासी बाजूला काढल्या. रुक्मिणी, सत्यभामा, कालिंदी, मित्रवंदा, लक्ष्मणा, जांबवंती ह्या सगळ्या स्त्रिया कामाला लागल्या. दुर्वासानं जेवायचंय. सुंदर पाकसिद्धी झाली. तोपर्यंत भगवंतानी दुर्वासाला स्नान घातलं. आता ती द्वारका आहे, बसायला चांदीचा चौरंग, मोठं चांदीचं गंगाळ, अत्तर मिश्रित पाणी. देवानी स्नान घातलं दुर्वासाना. उंची वस्त्र दिली घालायला, पाटाव दिला नेसायला. काय कमी आहे द्वारकेत? द्वारकेचं वर्णन आहे, तुम्ही वाचा भागवतात. द्वारकेचे लोक सोन्याच्या घरात राहत होते, हे द्वारकेचं वैभव नाही. ते सोन्याच्या ताटात जेवत होते. बरं, सोन्याच्या ताटात जेवत होते हे पण कौतुक नाही. जेवल्यावर ताट घासत नव्हते, फेकून देत होते. संध्याकाळी दुसरं. काय श्रीमंती असेल? आणि आपली श्रीमंती आपण थर्माकोलच्या फेकतोय. आपली श्रीमंती हे दळभद्री श्रीमंती आपली. ते सोन्याची ताटं फेकत होते. आणि सोन्याची ताटं फेकून फेकून द्वारकेतले उकिरडे सोन्याचे झाले होते. काय श्रीमंती असेल? स्नान झालं, कपाळाला त्यांनी गंध लावला. अरे कस्तुरी मळवट स्वतः भगवान लावतो, त्यांनी दुर्वासांच्या कपाळाला कस्तुरी लावली. कस्तुरी माहित नाही तुम्हाला? सोन्यापेक्षा 10 पट महाग आहे. ऐकताय का? झोपलाय? म्हणजे 1.25 लाख रुपयाला 10 ग्रॅम सोनं आहे, तर 10 ग्रॅम कस्तुरी घ्यायला 10 लाख रुपये लागतात. आपले साळे भोळे वारकरी पंढरपूरला गेले की शिवाजी महाराजांच्या त्या चौकात त्या बायका बसलेल्या असतात, 100 रुपयाला आणतात. मला आश्चर्य वाटतं. मला काय म्हणायचंय, तिच्याजवळ जर कस्तुरी असती तर ती अस्तुरी रस्त्यावर का बसली असते? सामान्य ज्ञान आहे का नाही? हे बावळट लोक. देवानी कस्तुरी लावली दुर्वासाना आणि मग जेवायला बसले दुर्वास. ऐका जरा, कथा फार सुंदर आहे. काय तो थाट जेवायचा. हो, दुर्वासाना बसायला चंदनाचा पाट, पुढं चांदीचा चौरंग, सोन्याचं ताट, चांदीच्या समया, अत्तराने लावलेल्या, तेलानी नाही, अत्तराने लावलेल्या. आणि अष्टमहानायिका वाटतायत, रुक्मिणी, सत्यभामा. दुर्वास जेवायला बसलेत आणि देव हातामध्ये पंखा घेऊन, मयूरपुच्छाचा पंखा घेऊन वारा घालतोय. लगेच ताट मांडलं नाही स्वतःचं, ते गुरु बसले जेवायला. हे टुकार बेंद्रीचे शिष्य लगेच बसतील. त्याने हातामध्ये हातामध्ये मयूरपुच्छाची घेतली आणि वारा घालतायत. दुर्वासाचं जेवण झालं. 13 गुणी विडा दिला. स्वतः नारायणाने विडा दिला दुर्वासाला. दुर्वासाने तृप्तीचा ढेकर दिला, दक्षिणा दिली. गुरुदेव काय इच्छा आहे? जरा म्हणले झोप काढतो, वामकुक्षी घेतो. देवाला वाटलं आता दुपार तर भागली, आता हे जर मुक्कामाला थांबले आणि संध्याकाळी परत काय मागितलं तर काही सांगता येत नाही. पण आता काय करणार? दुर्वास मंचकावर आडवे झाले. हातामध्ये चौरी घेतली भगवंतांनी आणि चौरी ढाळत होते. कै स्वामीची निद्रा मोडेल. 4 वाजले संध्याकाळचे. दुर्वास उठले, जांभई दिली. कृष्णा धावतच गेले भगवान. जी देवा, काय हुकुम? दुपारची खीर आहे का रे? हा. देवाला पण धक्का बसला. दुपारची खीर आहे का? थांबा बघतो म्हटले. आतमध्ये गेले. रुक्मिणी मातेला विचारलं, रुक्मिणी दुपारी खीर केली होती ती शिल्लक आहे का? आहे म्हणली. का?
गुरुदेव मागतायत. थांबा म्हटले. महालक्ष्मीचा अवतार तुम्हाला सांगतोय मंत्र. असा पाहुणा आला आणि तीच वस्तू मागायला लागला तर पातेल्यामध्ये पळी वाजवायची, म्हणजे बाहेर कळतं खडाम झालंय आतमध्ये. रुक्मिणी माता म्हणाली आता त्यांना खीर, ते 60 खंदी खातात एका वेळेला. त्या पातेल्यात एवढी खीर होती. हे पातेलच घेऊन जा आणि एवढीच आहे म्हणा, काय करायचं ते करू दे. नवरा बायकोचा संवाद. रुक्मिणी मातेने पातेलं दिलं, भगवान कृष्णाने पातेलं आणलं, दुर्वासापुढं मांडलं. गुरुदेव एवढीच खीर आहे. दुर्वासाने उचललं पातेलं, घटा 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 तोंडाला लावलं. निम्मी अर्धी खीर प्याले, निम्मी त्याच्यातच ठेवली. पुढं ऐका. कृष्णाच्या हातात पातेलं दिलं आणि सांगितलं, कृष्णा जी गुरुदेव, ही तुझ्या सगळ्या अंगाला लाव खीर. उद्या जर एखादे गुरुजी तुम्हाला म्हणले भंडाऱ्याची आमटी राहिली तेवढी लावा, आमचा गुरु पण बिघडलाय म्हणेल. एक तक्रार केली नाही, एक तक्रार. कपडे काढले, आतमध्ये भगवान कृष्ण गेले, सगळ्या अंगाला खीर लावली, चोपडली अक्षरशः. गुरुदेव बोललेत ना, विचारायचं नाही. हे काही लल्लू पंजू नाही लावत आहे. कृष्णम वंदे जगद्गुरु, सगळ्या विश्वाचा गुरु असणारा भगवान कृष्ण अंगाला खीर लावतोय. लावत पायाजवळ आले. मनामध्ये विकल्प आला की भगवंताचा, गुरुदेवांच्या मुखातला प्रसाद आहे, तळपायाला कसा लावायचा. लावला नाही. खीर लावून आतमध्ये आले. दुर्वासाने विचारलं, काय रे लावली का खीर? लावली. सगळ्या अंगाला लावली. अंतर्ज्ञानानं कळल्यानंतर 1 मिनिटात नूर बदलला. दुर्वास कडाडले, खामोश, खोटं बोललास. तळपायाला लावली? नाही लावली. का नाही लावली? तुमच्या मुखातला प्रसाद होता म्हणून तिथं लावली नाही. दुर्वासाची वाणी गरजली, म्हणले ज्या भागाला माझा प्रसाद लागला नाही त्याच भागाला व्याधाचा बाण लागेल आणि तुला हे जग सोडावं लागेल. दुर्वासाने उत्तर दिलं. आणि प्रभास पट्टणला त्याच ठिकाणी बाण लागला आणि भगवान कृष्णाला अवतार संपवावा लागला. दृष्टांत संपला. एक तसूभर सुद्धा होणारी चूक गुरुचरणावर क्षम्य नाही, लक्षात ठेवा. मग राम असो नाही तर कृष्ण असो. काया वाचा आणि मन गुरुचरणी चार्पण, एका जनार्दनी शरण. गुरु एक जनार्दन थोर पडता साकडे, गुरु रक्षी मागे पुढे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली. कीर्तन संपलं. हरिभक्तीपरायण निलेश महाराजांचा आग्रह होता मी यावं कीर्तनासाठी. या अट्टहासानं मी आलो इथपर्यंत. पण मला प्रसन्नता लाभली. एका महापुरुषाच्या समाधीस्थानाचं संशोधन आणि दर्शन, या दोन्ही गोष्टी घडल्या. येणाऱ्या 22 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत परिचय नाथ परंपरेचा अत्यंत भव्य दिव्य नवनाथ कथा आणि ज्ञानयज्ञ सोहळा होणार आहे. माझे सन्मित्र आणि परमार्थ पथावरील सहकारी हरिभक्तीपरायण अमृताश्रम स्वामी महाराज यांच्या श्रीमुखातून ती होणार आहे. आपण सर्वांनी त्यामध्ये सम्मिलित व्हावं अशी सर्वांना नम्र विनंती. आपण आलात, या परंपरेचं धुरा ज्यांनी वाहिली असे हरिभक्तीपरायण संन्याशी बाबांचे पूर्ण कृपांकित असणारे आदरणीय सोमनाथ महाराज उर्फ दादाश्री आणि त्यांचा सगळा परिवार, एक संप्रदायातील आणि नाथ परंपरेत उदयोन्मुख असं व्यक्तिमत्व, भविष्यामध्ये त्यांच्याकडनं असं सत्कर्म घडत राहावं याकरता मी त्यांना शतायुष्याची प्रार्थना देवाकडे करतो. आपण सर्वजण बसलात, थंडी खूप आहे तरी बसलात.
एवढी थंडी आहे, पण लोक शांत बसलेत. उत्तम आलेले सगळे गायक आणि वादक या सगळ्यांचं मी अभिष्ट चिंतन करतो. निलेश महाराजांच्या मागे व्याप होते तरीसुद्धा का होईना ते इथपर्यंत पोचले. त्यांचा माझा एक ऋणानुबंध या ठिकाणी आहे. माझ्या परमार्थ पथावरील सहकारी असणारे शिवाजी काका हे या परिसरातील प्रसिद्ध असे प्रगतिशील असे शेतकरी आहेत, पण आमचा त्यांचा एक अत्यंत घनिष्ठ संबंध. त्यांनीच मला इथपर्यंत घेऊन आले. सगळे हे विद्यार्थी उभे आहेत. या विद्यार्थ्यांना पण मी मंगल आशीर्वाद प्रदान करतो. आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये ज्या समाधीचं संशोधन झाले त्या ठिकाणी दिव्य प्रासाद व्हावा आणि ते एक शक्ती केंद्र व्हावं आणि समाजाला प्रसाद मिळणारं केंद्र व्हावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. म्हणा एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एक जनार्दनी शरण, एक जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एक जनार्दनी शरण, एक जनार्दनी शरण. गुरु एक जनार्दन, गुरु एक जनार्दन, थोर पडता साकडे, थोर पडता साकडे. गुरु एक जनार्दन, गुरु एक जनार्दन, थोर पडता साकडे, थोर पडता साकडे. गुरु रक्षी मागे पुढे, गुरु रक्षी, गुरु रक्षी मागे पुढे, गुरु रक्षी, गुरु रक्षी मागे पुढे, मागे पुढे, गुरु 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 रक्षी मागे, मागे पुढे, गुरु रक्षी मागे पुढे. गुरु रक्षी मागे पुढे, गुरु रक्षी मागे पुढे, गुरु रक्षे मागे पुढे, मागे पुढे, गुरु रक्षी मागे पुढे, मागे पुढे, मागे पुढे, गुरु रक्षे मागे पुढे, मागे पुढे, मागे पुढे, मागे पुढे रक्ष, मागे पुढे रक्ष, मागे 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 पुढे.
गुरु रक्षे मागे पुढे, गुरु रक्षे मागे पुढे, थोर पडता सागडे थोर पडता सागडे ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या कालखंडात माझी 61 संपन्न झाली आणि त्या प्रसंगी अत्यंत उत्तम असा जो ग्रंथ प्रकाशित झाला आनंदामोद नावाचा, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक विद्वानांनी लेख लिहिलेले आहेत. तो इतका सुंदर आहे, तो वाचल्याशिवाय कळणार नाही. तो इथे उपलब्ध आहे. या संस्थांचे प्रमुख असणारे सोमनाथ दादा यांना मी तो भेट करतोय. ज्याला पाहिजे असेल, पार्थ महाराज पाटील इथं बसलेत, त्यांच्याकडनं तो 500 रुपयाला मिळेल. तो अत्यंत सुंदर आहे. बफ कंपनीच्या कागदावर तो प्रकाशित आहे आणि इम्पोर्टेड अशी शाई वापरली, ब्राऊन कलरची. 500 रुपये हे मूल्य नाही आहे त्याचं, फक्त निर्मिती मूल्य आहे. लक्ष, त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो. हॉटेलात जाऊन एक इडली खाऊन आला तर 500 जातात, पण घरामध्ये हे पुस्तक जर टिपवाईवर असेल तर त्या घराचं ते वैभव असेल. त्या घरातल्या माणसाने जर तो वाचला मुलांनी तर त्याला काही दिशा देण्याचं काम हे पुस्तक करील. मी सोमनाथ दादांना ते पुस्तक देतोय. ज्याला पाहिजे त्यांनी पार्थ पाटील यांच्याकडे घ्यावं. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल. आले कुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, कोटी हार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओचे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. झाले समाधान तुमचे देखिले चरण, आता उठावे से मन येत नाही नारायण. सुरवाडिकपणे येथे सापडले केणे, आता उठावे से मन येत नाही नारायण. तुका म्हणे भोग गेला निवारीला लाग, आता उठावे से मन येत नाही नारायण. करुणी आरती चक्र पाणी ओवाळते, आजी पुरले नवस धन्य काळ हा दिवस. पहावो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा, आजी पुरले नवस धन्य काळ हा दिवस. तुका वाहे टाळी उभा सन्निध जवळी, आजी पुरले नवस धन्य काळ हा दिवस. प्रेम आरती गोविंदा ते ओवाळते, धन्य धन्य ती लोचन नित्य करती अवलोकन. बाळा प्रौढाणी मुग्धा ओवाळती परमानंदा, धन्य धन्य ती लोचन नित्य करती अवलोकन. म्हणे केशवात देखुनी राहिलो तटस्थ, धन्य धन्य ती लोचन नित्य करती अवलोकन. सुख करता करता वार्ता विकाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटी सिंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्र वारी वारी जन्म हरी हरी बोलो वारी. जय देव जय देव जय देव
Thank you.